भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाडी सावरी ग्रामपंचायत कमिटीच्या सर्व सदस्यांनी एक आगळावेगळा उपक्रम घेऊन चक्क सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरविले। त्यानुसार येथीलच वयाने ज्येष्ठ असलेले सफाई कामगार श्रीराम येशू आगासे यांना ध्वजारोहणाचे मान देण्याचे ठरविण्यात आले। त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतमध्ये सरपंच शेषराव धोंडू वंजारी, उपसरपंच वनिता अनिल शेंडे, सदस्य संजय लांजेवार, अतिश झलके, किरण कुमार टेंभुर्णीकर, मनीषा बेलखोडे, संध्या गजबिये व अन्य सदस्यगण, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, गावातील गणमान्य ग्रामस्थ सर्व सफाई कामगार उपस्थित असताना सुद्धा सफाई कामगारांच्या मेहनतीने संपूर्ण गाव परिसरात असलेली स्वच्छता, गावातील आरोग्य, मान अबाधित राखण्यासाठी यांचा मोलाचे योगदान ठरते। ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याच्या दृष्टीने ध्वजारोहण कामगारांच्या हस्ते झाल्याने सर्व सफाई कामगार आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले। तसेच गावामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात या स्तुतीची चर्चा रंगून या आगळ्यावेगळ्या निर्णयाचे अभिनंदन केले जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, मराठी राजभाषा दिनाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। आमच्या मुरमाडी ग्रामपंचायत ला 1 मे एक झेंडावंदनाचा कार्यक्रम, ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असते। परंतु आता 2 वर्ष झाले जो कामगार दिवस आहे आणि जे खऱ्या अर्थाने आमच्या गावामध्ये जे आमचे कामगार आमच्या गावाची साफसफाई करत असतात, तेव्हा मी आणि माझ्या सोबतीचे सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एक निर्णय घेतला का आपण हा ध्वजारोहण एक जे आपल्या गावाला स्वच्छता ठेवतात ते एक स्वच्छता दूत श्रीरामजी आगासे यांच्या हस्ते आपण आज त्याच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला अतिशय आमच्या गावातील सर्व लोकांचं सहकार्य आहे आणि येणाऱ्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो। आज महाराष्ट्र दिनी आपले मुरमाडी सावडी ग्रामपंचायतमध्ये आपणाला ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली, या संबंधाने आपण काय सांगणार? श्रीरामजी आगासे मुरमाडी ग्रामपंचायत आपल्याला संधी मिळाल्यामुळे मी त्यांचा खूप आभार आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जो तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल।